पाईपीत घुसलं. हे या पाईपीत हां तिकडून पाठीमागनं बंद करायला पाहिजे. त्या साईडला त्या पाईप पण इकडे आले, इकडे इकडे गेले, इथनं पाईप उचलायला पाहिजे. इकडे तिकडे गेले, इकडे यायला. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेतसुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यू या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आता लक्षित वसाहत या एरियामध्ये आले. या ठिकाणी यांच्या इथं घराच्या बॅक साईडला त्यांनी पाईप टाकले आणि त्यामध्ये त्यांना साप जाताना दिसला आहे. तर बघूया आपल्याला सापाला कसं रेस्क्यू करता येईल. त्यांनी घोणस आहे म्हणायला लागलं, आपण अजून बघितलेलं नाही साप, तर बघू. आणि तसंच आज बड्डे आहे माझा, पहिलाच कॉल आला आहे आत्ता. बघूया काय सापडते आपल्याला. हाय हाय हाय, तुम्ही आपटा येते बाहेर कोणी नाही जा येतो. फिल्टर घेतलेली आहे या ठिकाणी सापाला. ओ ओ ओ होय होय होय. होय 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 बाई. वाढदिवसा दिसतीस घेऊन माझा छातीत काय आली माझ्या. काय तर कसली आली ती वाईट ना. एक्सपेक्टच केलं होतं मी इथनं येईल असं. मी सदवे नाही खतरनाक ऍक्टिव्ह आहे. डायरेक्ट बाईटला आली ती. असं तसं नाही की बाबा नुसतं असं हे केलंय की चेतावणी दिल्या, डायरेक्ट तोंड उघडून ती बाईटलाच आली. खतरनाक खतरनाक. साप पकडायला कुणाला माहिती नसेल सापाची, साप पकडायला जाऊ नका. किती रिस्क आहे आम्हाला पकडताना एवढं वाटते. जर माहिती नसताना पकडलं तर काय हाल होतील बाबा. मी सगळे व्यू करत मला काही सुचना 2 मिनिटात होता. साप पकडायला पाठवलं नाही घरात. मला बड्डे दिवशी असते काढलं. तर बड्डे आहे आज. थोडं अजून आवरायचं आहे मी. बघू शकते केस वगैरे धुवायचे आहेत अजून. थोडं आवरून लगेच 1 तासाच्या आत आपण हा साप वन विभागाकडे सुपूर्द करणार. चलो मौत को छू के टक से वापस आले. तर आता रेस्क्यू केलेल्या घोणस सापाला आपण वन विभागाकडे सुपूर्द करायला या ठिकाणी आलं. तर माझ्यासोबत वन विभाग रेस्क्यू टीमचे ओमकार काटकर सर यांच्याकडे आपण सापाला सुपूर्द करतो. थोडक्यात बाईट होता वाचले. बघितलायच की साप जरा कमी मला बाईट होता वाचले. नशीब आहे माझा, आज बड्डेचाच दिवस होता आणि बरोबर त्याच दिवशी असं झालं. तर नशीब वाचले, देवाची कृपा म्हणायची माझ्यावरती. तर म्हणून मी पुन्हा एकदा सांगते की सापांची कोणाला योग्य माहिती नसेल तर साप पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नका. हे तुमच्या जीवावर भेटू शकते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.